स्वातंत्र्यदिनी गुन्हे ग्रामपंचायतीची विकासाकडे वाटचाल. कचरा संकलनासाठी नवीन गाडी ग्रामस्थांच्या सेवेत. काटोल तालुक्यातील गोन्नी चिखली ग्रामपंचायत सदस्य विक्की पाटील यांच्यासोबत आहोत. का सांगा या पर्वावर? सर, याच्या पहिले आम्ही ना गावामध्ये स्वच्छतेसाठी डस्टबिन वाटल्या होत्या, पण ते लोक म्हणे की बुवा डस्टबिन देऊन राहिले तुम्ही, पण आम्ही कचरा कुठे फेकू. मग काहीतरी आम्ही ना म्हणजे ग्रामपंचायत मध्ये चर्चा केली, मग त्याचं नियोजन केलं. त्याच्यानंतर मग ही कचरा गाडी आम्ही ना घेतली आहे आणि आम्हाला रात्रीचे चालू झाली आहे. 15 ऑगस्टच्या दिवशी आपण सुरुवात केली आणि खूप प्रतिसाद गावातून मिळालेला आहे या घंटा गाडीला. आता येणाऱ्या दिवसामध्ये आपलं काय नियोजन आहे पुढे? याच्यासाठी आम्ही ना इकडे खाली जागेमध्ये या कचऱ्यासाठी एक शोष खड्डा केला आहे, त्याच्यामध्ये आम्ही जमा करत आहे. आणि गोन्नी हे गाव कसं सुंदर झालं पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. ग्रामपंचायतच्या विकासाकडे आणखी एक पाऊल काय राहील समजते? समोर जसं आमचे जो गावाची येण्याची एंट्री आहे आणि शमशानभूमी पर्यंत 25 ते 30 वर्षापासून या शमशानभूमीमध्ये रात्री कधी इमर्जन्सी डेट झाली तर इथे लाईट सुद्धा नव्हता. तिथे आम्ही ना आता थायमेस लाईट बसवलाय. तिथे पाण्याची सुविधा नव्हती, तिथे एक पाण्याची टँक बसवली आहे. तिथे उभं राहायला जागा नव्हत्या, तिथे आम्ही ना गट्टूचं काम केलं आहे. तिथे बसायला हे नव्हत्या, तिथे खुर्च्या बसवल्या ठेवलेल्या आहे. धन्यवाद. आपल्यासोबत परत गोन्नी गावाचे एक युवक आहे. या अनुषंगाने त्याची प्रतिक्रिया काय राहील आपण बघूया. जे उपक्रम गट ग्रामपंचायत गोन्नी चिखली मैना आता सादर करीत आहे ते अगदी म्हणजे वाटचालीसाठी चांगलं आहे, कारण की भविष्यात कुठे ना कुठे आमचा गाव विकास करेल, जेणेकरून गाव वर्गणीतून आम्ही प्रवेशद्वार बनवलं. हे अतिशय चांगलं उपक्रम यांनी केलं. आणि गाव लाईटिंग एक असा एक मुद्दा होता जो आमचा गाव अंधारात राहत होता. आता 15 ऑगस्टच्या प्रमाणे जसा आपला देश स्वतंत्र झाला त्याच पद्धतीने आमचा गाव स्वतंत्र होत आहे कुठे ना कुठे, असं आम्हाला वाटते. आणि चांगली प्रतिक्रिया ग्रामपंचायत देत आहे. असंच काम ते पुढे करत राहाल अशीच आशा त्यांच्याकडून बाळगतो. बस.